नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे साळीच्या लाह्यांचा चिवडा। साळीच्या लाह्या वेट लॉससाठी तसेच आरोग्यासाठी खाण्यास छान असतात। इथे मी बाजारातून साळीच्या लाह्यांचे पाकेट आणले आहे। साळीच्या लाह्या बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी डाळ्या, 1 वाटी शेंगदाणे, चिरलेले बारीक पातळ असे सुके खोबरे, लसूण, कढीपत्ता घेतला आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये साळीच्या लाह्या छानशा भाजून घ्यायच्या आहेत। 1 ते 2 मिनिटं साळीच्या लाह्या छानशा भाजून घेतल्या आहेत। साळीच्या लाह्या छानशा भाजून झाल्यावर 1 वाटी शेंगदाणे तेलामध्ये छानसे तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान तळून झाल्यावर 1 वाटी डाळ्या छान तळून घ्यायच्या आहेत। 1 वाटी डाळ्या छानशा तळून झाल्या आहेत। सुके खोबरे छानसे तळून घ्यायचे आहे। सुके खोबरे छानसे तळून झाले आहे। चिवड्याला आता आपण फोडणी देणार आहोत। 1 चमचा मोहरी टाकली आहे, 1 चमचा जिरं टाकलं आहे, बारीक चिरून घेतलेला लसूण, कढीपत्ता टाकायचा आहे। लसूण कढीपत्ता छानसा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। फोडणीमध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकायचे आहे। सर्व साहित्य छानसे हलवून घ्यायचे आहे। भाजून घेतलेल्या साळीच्या लाह्यांवर तळून घेतलेले शेंगदाणे, डाळ्या टाकायच्या आहेत। फोडणी टाकायची आहे। सर्व साहित्य एकसारखे छानसे मिक्स करून घ्यायचे आहे। खाण्यासाठी तयार आहे साळीच्या लाह्यांचा चिवडा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।